इकडे मारला, सेकंड तिकडे मारला, फर्स्ट इकडे मारला, या बक्षीस नेहमी कमवणार. कारण की जेवढा पैसा मोजलाय, जेवढे 7-12 मोजले, तेवढ्या ट्रॉफ्या पण जास्त मोजल्यात मांगली टीमनं. आणि सध्या मैदानामध्ये मंगळूर टीम आपण पाहिलं तर एक महत्वाची मॅच त्यांच्यासाठी. कारण की आज या मॅच मध्ये आपण पाहिलं संपूर्ण टीम, कारण की दोन्ही बॅटर मैदानामध्ये जाताना ज्या टाळ्या वाजल्या तिथे त्यांचा कॉन्फिडन्स दिसून आला आज या मॅच मध्ये. आणि आज त्याच कॉन्फिडन्सला मैदानामध्ये थांबावं लागेल. युवराजसाठी फटका चांगला, युवराजचा पहिला चेंडू अगदी लॉफ्ट केला, एक सिंगल धाव. चांगली सुरुवात झाली मॅचला. एकाच पहिल्या चेंडूवरती युवराज ज्या पद्धतीने टायमिंग केलं, ज्या पद्धतीने फटका खेळला जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डॉक्टर प्रकाश ट्रम्प कार्ड असतील या मॅच मध्ये. जेवढा वेळ मैदानामध्ये थांबतील तेवढा चांगला धावा मंगळूर टीम साठी जरूर येतील. डॉक्टर प्रकाश आज कॉम्बिनेशन कशा पद्धतीने राहते, पार्टनरशिप कशा पद्धतीने राहते. हो बाहेर निघाला हा चेंडू. जिथे आपण पाहिलं तर अगदी सनी सराबरेला तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना सातत्याने आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर, मालिकावीर या किताबांमध्ये अगदी आपण पाहिलं तर पुढे असतो. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल ओव्हर क्रमांक 1 म्हटलं तर सनीच्या खात्यामध्ये सनीच्या नावावरती सातत्याने असते. अगदी आताची एक धाव, संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती जाते. बाहेर निघाला, स्लिप देखील ठेवला जातो डॉक्टर प्रकाश यांच्यासाठी. पुन्हा बाहेरचा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं अगदी पहिल्यांदा तो जास्तच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवरती ऍड होते. टीमची टोटल आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती. कारण की आतापर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी अगदी 2 जिथे आपण पाहिलं तर 1 धाव ते मात्र कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या अगदी 4 या आकड्यावरती आज लाल्या इन ऍक्शन तुम्हाला बघायला भेटेल. क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन पिक केली जात नाही. डिक्लेअरमध्ये धावा येतात मागच्या बाजूला, टीम बोलत असेल धावा येऊ देत, जर डॉट जातो तर डिक्लेअर जाऊ देत. आणि सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती 5 आणि स्कोर कार्ड. डबल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 4, म्हणजे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जाता जाता युवराज आणि प्रकाश सर यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली आहे. की स्लिपला आता थोडासा फर्स्ट स्लिप वरून सेकंड स्लिपला ढकललं जात आहे. जास्त बाहेर ठेवला यासाठी सेकंड स्लिपला उभा केला जातोय. आता अवे फ्रॉम द बॉडी होता, नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, रिच ऑफ द बॅटर हा चेंडू आतापर्यंत हाताला गेला. अगदी बोटांमध्ये जादू आहे, म्हणून तर मागली टीमचा जादूगर हा खेळाडू. हाही चेंडू आपण पाहाल की आता नकली रिझन मध्ये चेंडू अगदी जाऊन दिला जातो. कारण तिथे पाएगा तो क्या पाएगा, एक हिट पाएगा, एकच सिंगल, डिक्लेअर डाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 1 अगदी लवकर संपली गेली. ही ओव्हर जी आपण पाहिलं तर अगदी 2 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न केला. आणि ओव्हर क्रमांक 1च्या अखेरी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती, 6 ऑन अ स्कोर कार्ड. अगदी बॅकवर्ड्स चेंडू आपण पाहिलं तर खेळून काढला. अगदी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न एकानं तो केला, मात्र बॅकअप आहे मिड विकेट रिझन म्हणून तो बॅकअप अगदी पोहोचला गेला चेंडूपर्यंत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जातात. मिस्टर दत्ता ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र दाखल झालेत. सिंगल डबलवरती सध्या विश्वास ठेवला जातो. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये थोड्याच वेळामध्ये निघतील, कारण की सध्या पाया मजबूत केला जातो मंगळूर टीमसाठी. मंगळूर टीम कडून सोडून दिला जातो चेंडू आपण पहिला लेग स्टिक सोडून व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धावा टीम मध्ये जरूर भेटतात. बॅटिंग करणारी टीम याच एक्स्ट्रा धावा गोळा करते. सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय जास्तच. सध्या आपण पहिले थोडंस सांभाळून खेळलं जातं. कोकरूड टीम जर तुम्ही आला असाल तर आमच्यापर्यंत आपली प्रेझेंटी कळवा. देखील चेंडू पडतोय, शरीराचा वेग पुढे घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला युवराजने धागा सोडली होती, डायरेक्ट हिट नाही लागला. टॉपिंग मध्ये पोहोचले होते आणि आता धाव घेऊ की नको यामध्ये थोडेसे थांबले. अगदी निर्धाव चेंडू
थोडंसं कम्युनिकेशन कॉर्डिनेशन थोडंसं आता कॉर्डिनेशन डॉक्टर प्रकाश बोलवतात युवराजला की जे कॉर्डिनेशन चुकलं आता ते सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. येस नो वेट या 3 शब्दांचा उपयोग कशा पद्धतीने करूयात याची चर्चा झाली आहे. डॉट बॉल 2 चेंडूचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती. फटका प्रतिम उचलला आणि निघून जातो सीमा पार. अटॅक केला जातोय. इरादे स्पष्ट आहेत डॉक्टर प्रकाश यांचे आणि तेच इरादे यावेळी मात्र दाखवले जात आहेत. दत्ताच्या विरोधामध्ये क्रॉस बॅटेड प्रतिम क्रंचिंग स्वीट साऊंड आणि हवा ऑलरेडी सुटली आहे आणि या हवेमध्ये फलंदाजाला ताकद नाही लावायची आहे तेच टायमिंग जुळवलं जात आहे. बॅकफुटला यावेळी देखील उचललाय. खेळाडू आहे कॅच पोझिशन मध्ये. विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी. टिट फॉर टॅट. ऍक्शन पे रिॲक्शन. बॅक टू द आउट. डॉक्टर प्रकाश बॅक टू डग आउट. जास्त फोकस नाही टाकला या मॅच मध्ये. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण पाहिले तर दाखल होते अर्थातच रोहन. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहिली तर 15 या धावसंख्येमध्ये 50 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. की ज्या दिशेला हवा सुटल्या त्याच्या विरुद्ध दिशेला थोडेसे बॅटर फसले जात आहेत. आता हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंगची अखरी आपण पाहिलं तर स्टिकर एंडला चेंडू लागल्यानंतर डॉट जातो. चांगला कमबॅक दत्ता यांचा राहिला आणि मैदान आहे जे फलंदाजांचं नंदन वन ओळखलं जातं म्हणून तर चिन्नास्वामी स्टेडियम या मैदानाला नाव दिलं औंडी. शेवटचा चेंडूने जरूर सरीने ज्यापर्यंत चॅलेंज दिलं एक क्वेश्चन दिलाय त्याच्याकडे. यावेळी बॅकफुटला जातोय. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून गेला. इट्स अ मॅक्सिमम. आणि सनीनं याआधी सांगितलं होतं शेवटचा असा विचार कर एक चेंडू 6 वेळ जिंकायला आणि आज सनीनं आवाज दिला होता. मी म्हणेल नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला गोलंदाज. अखेरी फलंदाज आम्ही ठरलाय. बॅटिंग करत असताना रोहनने इरादे स्पष्ट केलेत. रुकेगा जरूर रुकेगा भी और नहीं झुकेगा. हे रोहनचे इरादे स्पष्ट आहेत या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. ओव्हर क्रमांक 2ची मी म्हणेल की हमरी तुमरी थोडीशी थांबली जाते आणि पुन्हा मॅचला एक वेगळी मजा येईल जिथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21-21. या 21 धावा समाधानकारक आहे. सॅटिस्फाईड आहे. 2 ओव्हरमध्ये 21 धावा. 10 धावाच्या सरासरीने सध्या बॅटिंग चालू आहे म्हणजे 10.05 10.05 अशा पद्धतीने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे आणि सध्या ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जातोय. सनी सराफे या मॅच मध्ये बरेचसे प्रश्न विचारेल गोलंदाजी करत असताना. हर गेंद एक नई चुनौती लेके आएगा त्या पद्धतीने. पहिला चेंडू पडला आतमध्ये आला युवराजसाठी. पण की रोहनला किती चान्स आज भेटतोय. जर 18 बॉल बाकी असतील तर 18 मधले रोहनने कमीत कमी 15 ते 10 चेंडू खेळणं इम्पॉर्टंट. तो नाव स्ट्राईकला दुसऱ्या बाजूला युवराज हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर कट झाला. पण की आतापर्यंत जे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर सेम टाकले गेले युवराजला. खोदून करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिक्लेअर आणि आता स्ट्राईक रोटेट होते. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. एका बाजूला सनी सराफेला माहिती या मॅच मध्ये रोहन ऑल्सो इम्पॉर्टंट मांगली टीमसाठी आणि सनी इथून पुढे 3 चेंडूवरती कशा पद्धतीने फलंदाजाला थांबवतो. पहिला बॅकफुटला जातोय. सुरेख फटका. कॅचचा कॉल दिलाय. आता थोडीशी अवघड होती. कॅच थोडी अवघड होती. 2 धावेचा प्रयत्न. चान्स क्रिएट झाला. चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या अगदी हातातून बाहेर. 2 धावे इथे मात्र कम्प्लीट होतात. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24. बॅटच्या अगदी समोर पडला. बॅट स्विंग झाली. चेंडूचा काटा बदलला. कोण बदलला. मार्ग बदलला. प्रभाव बदलून चेंडू अगदी चकित केले बॅटरला. अशाभूत नजरेनं पाहिलं अंपायर कडं. मात्र ज्या पद्धतीने चेंडू यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून टाकला अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा बाहेर ठेवला.
या देखील आपण तेच करताना पाहिलं. बीट झाला बॅटर, बीट झाला विकेट किपर, बीट झाला आपण पाहिलं तर अगदी स्लीप आणि त्यानंतर डिक्लेअर मध्ये एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोहोचली आहे 25. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. त्यांनी खूप वेगानं फास्ट ओव्हर संपवतो. की ज्या पद्धती आपण पाहिलं तर सर रवींद्र जडेजा सर यांना गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात कमी वेळेमध्ये ओव्हर संपवताना पाहिलं. त्याच पद्धतीने सनी सराफ फलंदाजाला स्टेबल होण्यासाठी वेळ देत नाही. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 25 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा होत्या 21. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 25 धावा, म्हणजे फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये खर्च केले. त्यामध्ये आपण पाहिलं तर 1 धावा आहे डिक्लेअरची बाईकच्या स्वरूपामध्ये, म्हणजे फक्त 2 चेंडू बॅटीला लागलेले आहेत, कनेक्ट झालेत बॅटीला. बाकी 4 चेंडू आतापर्यंत शरीरापासून लांब ठेवलेत. ही गोलंदाजी एसएनएसी की बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊन देत नाही, अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवतो. वेलकम. मी मगाशी सकाळीच उल्लेख केला की आज मिस करतो सकाळपासून 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे विद्यमान क्रिकेटचे उपाध्यक्ष. खऱ्या अर्थानं या व्यक्तीचं नाव असणंही असोसिएशनला खूप मोठी काळाची गरज आहे. तेच प्रतीक दादा पाटील. प्रतीक दादा वेलकम केलं, कारण की सिरात आलम प्रतीक दादाला नाही भेटलं तर काहीच नाही भेटलं. वेलकम प्रतीक दादा, स्वागत आहे. पहिले 1 धाव अगदी डिक्लेअर मध्ये एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर अगदी संघाची धावसंख्या 26. ओव्हर क्रमांक 4 ओंकारची सुरुवात होते सध्या गोलंदाजीसाठी. (26) 26 धावा स्कोर कार्ड मध्ये सजले सध्या. वॉट बॉल अप्रतिम चेंडू पूर्ण पायामध्ये अडकवलं गेलं. तदनंतर मात्र यॉर्कर चेंडूवरती प्रश्न विचारला, मात्र डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत ऑफस्टिकला टपली मारून पळून गेला चेंडू. विकेटचं पतन. यंदाही जावली प्रीमियर लीग मध्ये ही गोष्ट घडली की बॅटर बाहेर आला म्हणजे दुसरा बॅटर पोहोचला नव्हता. तिथे जो बॅटर गेला त्याला परत यावं लागलं. आणि मी म्हणेन की ही गोष्ट आपण टॅलेंट प्रीमियर लीग मध्ये पण घडली होती. टॅलेंट प्रीमियर लीग मध्ये देखील ही गोष्ट घडली होती. छोट्या छोट्या गोष्टी मोठे मोठे फरक आणतात. त्यांची टोटल आपण पाहिली तर अगदी 26 26 धावा. आशेचा किरण दाखल झाला या मॅच मध्ये. आशेचा किरण, अपेक्षेचा किरण दाखल झाला मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये एक खासियत आहे. तुला असं नाही सांगितलं जात लॉंग रनला उभा राहा, तुला सांगितलं तर दगडा उभा राहा. ही खासियत आहे या मैदानाची. या इनसाइड आउट फटका पण पाहिला तर खेळाडू तिथेच होता, त्याला हलवलं या साईडला, मात्र कॅच पकडली जाते. अप्रतिम कॅच. कारण की राहुलला ऑलरेडी त्या खेळाडूला बाहेर सरकवलं होतं आणि चेंडू आता तिथेच गेला होता जिथून क्षेत्रक्षण अगदी आलेलं होतं. विकेटचं पत्र प्रीतम दत्ता स्वतःहून सांगतो, भाई बरोबर उभा होतो, का दगडा उभा केलास मला, अखेरीस पायावर दगड लागला असं. आणि यावेळी कॅच चांगली पकडली दत्तानं, रनिंग कॅच. अप्रतिम. नवीन बॅटर मैदानामध्ये आशेचा जो किरण होता तो या आशेचा किरण थोडासा शांत राहिला, गेला, माघारी येतात. 2 चेंडू 2 विकेट. ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 4 प्रगती पथकावरती धावा आहेत फक्त 26 26 धावा. मंगळूर टीम या मॅच मध्ये कुठेतरी 40 45 50 धावा शोधती आहे. धुंड्रे या क्षणी गोलंदाजाची पहिल्यांदा चेंडू आपण पाहिली तर वेगानं जातो व्हाईट बॉलचा इशारा. कारण की खेळपट्टी जेवढी तापेल ना तेवढी मजा येईल मॅचला. कारण की ज्या पद्धतीने कालच्या थंड गुलाबी थंडीमध्ये झोपलेली खेळपट्टी आता जागी होत चालली. सुमित मैदानामध्ये दाखल झाला. या देखील आपण पाहिलं तर याला बोलतात फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणं, तंत्र यंत्र मंत्र विकसित करणं, बॅटरीची फुटवर्क पाहणं, हँडल पाहणं, तो पुढे येतोय का, पुढे येत असेल तर बाहेर ठेवला चेंडू. आज अर्जुनला सगळ्यात मोठं टेन्शन की आज जी हवा सुटली त्याच्यामध्ये त्याची स्क्रीन फुटू नये.
तुम्ही तो काम करणार 10-12 हजारचं पण स्क्रीन जाणार 25-30 हजारची. बरीच हवा सुटली आज मैदानामध्ये. लॉफ केला चेंडू इनसाइड आउट. फटका आहे. पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली कॅच घेण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर 2 धावेसाठी ड्रॉप झाली कॅच. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर 5 झालेला. 1 to go. या ब्रेकला आपण पाहिलं फ्लाईट टाकला चेंडू. थोडासा वाटलं की ज्या पद्धतीने लालच देणारा चेंडू फ्लाईट फेडला. डॉट बॉल आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जैसे ते वैसे 29 धावा स्कोर कार्डमध्ये सजलेत. आणि आता शेवटचे षटक असेल टॉस साठी. यासाठी आपण पाहिलं तर यानंतर कदाचित टॉस कोकरू टीम रेटवे टीम यानंतर टॉस विनंती करेल. आपण असाल तर आपण या, कारण की नागभूमी टीम ऑलरेडी आहे जे त्यांच्यासोबत भिडवलं जाईल. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाज दाखल झालेत. स्लिपेज दाखल झालेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 5. शेवटचे षटक, हाणामारीचे षटक, अंतिम. यावेळी फुल ड्रॉ चेंडू लॉफ केला. मिड विकेटला आहे खेळाडू. कॅच साठी कॉल. त्याच्या हाताला चटका. एकाने डोक्याला हात. निघून जातोय 4. चौकार. हा आवाज पॅवेल मधून. कारण की आता हीच अपेक्षा फलंदाज युवराज कडून केली जाते की या मॅच मध्ये आता तूच थांबून घे आणि शेवटच्या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांची अपेक्षा कर. पुढे घेण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिला थोडासा बाहेर ठेवला. वाईट शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न बॅटीच्या घरी समोर होता. बॅट स्विंग झाली. त्यानंतर चेंडू अगदी स्विंग अँड मिस. डॉट बॉल. कमबॅक केला. पहिला चौकार आला. त्यानंतर आपण पाहिले डॉट बॉल. आता चेंडू बाकी आहे तब्बल. सिलिटेज गोलंदाजीसाठी आणि तब्बल चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत 4. या मेडिकल चेंडू अभी फ्रॉम द बॉडी बॅट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. कारण की आतापर्यंत चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 2 झालेला. मी म्हणेल 2 मध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 5. म्हणजे कुठेतरी 15 ते 20 धावांची अपेक्षा टीम. 40-50 धावा. या 40-50 धावाचं जर टार्गेट राहते या मॅच मध्ये बॉलिंग अटॅकला सहज जाऊ शकतं. कुठेतरी गोलंदाजांना त्यांचं काम करण्यासाठी धावा देखील खिशात हव्यात. आणि टीमची टोटल आतापर्यंत फक्त 34 या आकड्यावरती. या देखील फटका बॅकफुटला जातो. फटका शॉर्ट आर्म पूल केलाय. कॅचचा कॉल दिला. आता देखील कॅच ड्रॉप होतीये. 2 धावा सहज भेटतायत का? आणि होय, इथे मात्र फलंदाज आपण पाहिलं तर आउट. बॅटला यावं लागतं माघारी. 1च धाव भेटेल. युवराज रनआउट होतो. आता मात्र युवराजला माघारी जावं लागेल. उत्कर्ष नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूमध्ये तुम्हाला राजा बनायचं या मॅच मध्ये. कारण की ज्या पद्धतीने टीमनं चान्स दिलाय, ज्या पद्धतीने टीमनं फ्रंटला पाठवले. कारण की जेव्हा विचार आला युवराज आउट झाला आता कोणाला पाठवायचं आणि तदनंतर जर टीमनं तुम्हाला सिलेक्ट केलं असेल तर कुछ अलग करने का झलक स्ट्रोक खेळना पडेगा भाई. कारण की 3 शेवटचे चेंडू बाकी आहेत. लगेच 35. बॅट्समॅन चेंडू पण पाहिलं तर अगदी डॉट्स जात्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर सिंथेजची राहिली आहे जिथे आपण पाहिलं तर फलंदाजाच्या जवळ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. थोडासा बाहेर ठेवतो सातत्याने चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजापासून. डॉट बॉल निर्धाव चेंडू. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी असतील. तिथे गती परिवर्तन स्लोअर नॉन स्ट्रायकिंग एंडला जाईल तोपर्यंत आपण पाहिलं तर एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. एकीला यावं लागेल. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू त्यांची टोटल जयसिद्ध वैसे 34. यावेळी देखील चेंडू पडला अगदी कट होतो. त्यांची टोटल आपण पाहिली तर 35 आणि 35 झालेले आहेत. 36 धावेला आव्हान दिले. 36 रन्स टू विन. टॉस मागली टॉस जिंकली आणि फिल्डिंग घेतली होती मागली टीमनं. जिथे आपण पाहिलं तर मांगरू टीमला सांगितलं बॅटिंग करा. 35 धावा त्यांनी सजवल्या आणि 36 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. आज बऱ्याचशा आहेत मॅचेस. टीम चला लगेच मैदानामध्ये. धावेचा आव्हान या मॅच मध्ये. 36. मॅचच्या दिशेने दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपण पाहिलं तर जरूर दाखल झाले. तर स्ट्रायकिंगला ते पाच ओपन करेल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग बॅटर नेम दत्तानी संकेत. चेंडू पडतोय चांगल्या पद्धतीने झाला. अगदी
इट्स कॉल्ड व्हाईट बॉल. कारण की युवराजला सातत्याने लेदरला खेळताना पाहिलं. लेदरचा चांगला अनुभव युवराजला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्वतः बॉल प्रतिम चेंडू थोडासा खाली राहिला हा खेळत असताना. कारण की युवराजला आपण पाहिलं तर बाळकडू भेटलंय क्रिकेटचे ते त्याच्या वडिलांकडून. त्याचे वडील स्वतःहून लेदर क्रिकेटचे चांगले प्रशिक्षक आहेत. सध्या आपण पाहिलं तर ज्या घरामध्ये क्रिकेट गिरवलं जातं, शिकवलं जातं, ज्या घरामध्ये क्रिकेटचे धडे लिहिले जातात, तसं आपण पाहिलं तर युवराज सध्या आपण गोलंदाजीसाठी पाहतो. बॉल स्लोवर होता. हा फटका चांगला खेळून काढला. डाऊन दी ग्राउंड चेंडू वेगानं जातो. अगदी 4 अडीच्या षटचा येतोय. चौकार. अगदी 4 धावांनी नुकतीच 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर मांगरोळ प्रीमियर लीग देखील नुकतीच पार पडली. तोच संघ सध्या आपण पाहिलं तर ज्यांनी आयोजन भरवलं गेलं तोच संघ सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. 36 धावा अडवायचे त्यांना. उचलला जातोय दत्ताच्या बॅटमधून. शॉट ऑन पूल अगदी निघून जाईल. पाडळीच्या षटचा येतोय. दमदार हँडसम षटकार. कारण की आता धावा यायला सुरुवात झाली. कारण की 36 धावा फक्त पण बोलू शकतो. 36 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर 6 म्हणजे तब्बल 3 चेंडूमध्ये धावा 11 खर्च झाले आतापर्यंत. वॉट अ बॉल. हा अभ्यास आहे युवराजचा. कारण की ज्या पद्धतीने कमबॅक करतो युवराज. कारण की या मैदानामध्ये तुला षटकार चौकार येणार, पण या मैदानामध्ये एक षटकार तुला माफी आहे आणि तदनंतरचा कमबॅक. ही तुझी गोलंदाजी अप्रतिम कमबॅक. फुल टॉस चेंडू, फुल टॉस डालेगा, दिशा से भटके तो ऐसे मिलेंगे फटके दोस्त. हा षटकार जातो. कारण की हा फुल टॉस टाकला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज या फुलटॉसला सहजासहजी नाही माफी देत. जेसी फुलटॉस या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 प्रतिम कॅमेरा वर्क. ज्या पद्धतीने काय कॅमेरा वर्क यार. अर्जुन सातारा स्पोर्ट्स आता ऍक्च्युली ब्रँड बनत गेलाय. कारण की ज्या पद्धतीने सातारा स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन आहेत, ज्या पद्धतीने तुमचा बॅकअप आहे, ज्या पद्धतीने तुमची काम करण्याची पद्धत आहे. कारण की सुरुवातीला आपण पाहिलं तर सातारा स्पोर्ट्स शिकत होतं आणि आता शिकल्यानंतर पूर्णपणे मात्र वर्चस्व दाखवतो. जसा आता दत्ता दाखवतो तसा आणखीन एक चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. पाडळीच्या षटचा येतोय. दमदार दत्ताच्या बॅटमधून हँडसम षटकार. टीमची टोटल ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धाव संख्या 23 आणि या टॉस साठी मी विनंती करेन मांगली टीम आणि रेड्रे यानंतरची मॅच असेल. रेड्रे विपक्ष मांगले. यानंतर टॉस रेड्रे विपक्ष मांगली टीम आपण पाहिलं तर मॅच झाल्यानंतर टॉस साठी लगेच येईल. त्यानंतर इन ऍक्शन ते खेळताना दिसतील तुम्हाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर दाखल झाला. बॉलर आकाश ओव्हर क्रमांक 2 मध्ये 17 धावा ओव्हर क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत खर्च झालेत. पहिला चेंडू थोडासा शफल ऑन करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला जातो. कारण की ज्या पद्धतीने आकाशची गोलंदाजी, ज्या पद्धतीने युवराजची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या 3 चेंडूवरती युवराज नावाची चर्चा राहिली. मात्र तदनंतर दत्तानं ज्या पद्धतीने लाईन पिक केली युवराजची, तदनंतर धावा चांगला खर्च केले त्यानं. आई चेंडू प्रतिम चेंडू. मात्र ज्या पद्धतीने स्टंप लाईन मध्ये यादी थोडासा अवकोंडी बॉडी. आत्ताचा चेंडू अगदी स्टंप लाईन मध्ये ठेवला जातोय. कारण की प्रत्येक चेंडूवरती आता टप्पा बदलतोय आकाश. नॉन स्ट्राईकचा दत्ता जातोय. थोडीशी चर्चा करतोय आता. दोन्ही चेंडू अगदी डॉट. पहिला अवकोंडी बॉडी, दुसरा पण पहिला अगदी यावेळी देखील लॉफ केला चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं येतो.
पहिली धाव तर इथे कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव यावर मात्र कंप्लीट केली जाते. मिस्टर दत्ता टीमची टोटल सध्या आपण पाहतो 24 या आकड्यावरती 24. 36 धावेचं आव्हान यावर देखील बॅट अगदी क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न, कारण की दत्ता पूर्णपणे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर एक रिझन असेल, मिड विकेट असेल, ऑन साईडला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहिलंय पूर्णपणे त्यासाठी ओळखला जातो. शॉर्ट आर्म पूल त्याचे स्ट्रॉंग राहिलेत. आत्ताची एक धाव संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पाडळी चषक 2025. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातो, की आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिली तर आकाशशी ज्या पद्धतीने राहिले प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती प्रॅक्टिस सातत्याने मांगरू टीम देखील आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिल्याच गोलंदाज थोडे जरूर बोलत असेल की ही मॅच आता दे, कारण की कुठेही मांगरू टीम असं दिसून येत नाही की ही मॅच ते सोडण्यासाठी तयार नाहीयेत. कॉन्फिडन्स या टीम मध्ये तोच अजूनही तसाच आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न गती परिवर्तन, युवराजे मागे जाईल त्याच्या डोक्यावरून, दत्ता आहे तो मॅच आहे बाई 6 धावा. आणखीन एक पाडळी चषकचा येतोय षटकार. टीमची टोटल आता मात्र कधी निघून गेली आहे 32 या आकड्यावरती 32. 4 धावेची गरज. पहिला चेंडू सुमित अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे खेळाडू. एक धाव मात्र इथे जरूर कंप्लीट केली जाते, सिंगल धाव. बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणेल की मांगरू टीम या मॅच मधून शिकते. बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला भेटल्यात या मॅच मधून, कारण की अजूनही आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची गरज आहे. लॉक केला चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय का? विकेट किपर थोडीशी चुकी झाली, कॉल नव्हता, कम्युनिकेशन नव्हता, की कॅच नक्की पकडणार कोण हे नव्हतं ठरलं. एक धाव, आता 2 धावा हव्यात विजयासाठी. सिराळ टीम, मी विनंती करेन नागभूमी सिराळ टीम, अमोल दादा म्हणजे सिराळ विपक्ष मागले अशी मॅच हा बायकामाचा. लॉक केला जातो 1 हँडेड, मॅच विनिंग स्ट्रोक मॅक्सिमम षटकार. विजय झाला, अर्थातच मागले टीम न विजय या मॅच मध्ये. टीमचा चांगला खेळ राहिला. मागली टीम मांगरू टीमचाही चांगला खेळ राहिला, कारण की पहिली मॅच आहे. एका पराभवानं मांगरू टीम बॅकफुटला जाणार, भावानं मांगरू टीमचं क्रिकेटही थांबणार नाहीये. या मॅच मध्ये त्यांना शिकायला भेटले बरंच काय. कमबॅक मांगरू टीमचा होईल, कारण की सध्या आपण पाहिलं तर मांगली टीमनं विजयाची घोडदौड चालूच ठेवली. टॉस करूयात नागभूमी सिराळा. एका बाजूला येतील अमोल दादा, दुसऱ्या बाजूला